बघा, नालेसफाईसाठी आम्ही सगळ्या ठिकाणी पाणी केलेलं आहे आणि जिकडे पाणी केलंय तिकडे 70% 80% काही ठिकाणी 90% सफाई झालेली दिसते. आम्ही एक सूचना त्यांना केलेली आहे की जिकडे पावसाळ्यात मशिनरी जाऊ शकत नाही तिकडे प्रायोरिटीने प्राधान्य क्रमांकाने तिकडूनची साफसफाई करा आणि जिकडे पाऊस सुरू झाल्यावर देखील मशिनरी जाऊ शकेल तिकडे नंतर करा. ज्या ठिकाणी अडचणीचा भाग आहे जिकडे मशिनरी पण जाऊ शकत नाही तिकडे माणसं लावून कशी साफसफाई करता येईल तो देखील आपला प्रयत्न आहे. पहिल्या पावसात जो कचरा प्लास्टिक थर्मोकॉल वाहून येतो आणि अख्खा एक तवंग तयार होतो नाल्यामध्ये, तर त्याला कसा अटकाव करता येईल, जाळी लावून ते कुठेतरी अटकावता येईल म्हणजे समुद्रामध्ये ते प्लास्टिक कचरा वगैरे जाणार तरंगणारे पदार्थ, तो देखील प्रयत्न आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि तो देखील प्रयत्न एक चालू आहे. बऱ्याचशा ठिकाणी काही अडचणी आहेत, त्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाला जे जे काही सहकार्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर ही साफसफाई होईल अशी आम्हाला आशा आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेने यंदाही नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र सध्या आपण माझ्या मागे बघितलं तर हा जो विरार मधला जो नाला आहे तो पूर्णपणे भरलेला दिसत आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार शहरातील प्रमुख नाले आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांची स्वच्छता करण्यात आली असून यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलभराव होणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र आम्ही सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी परिस्थिती पाहिल्यास पालिकेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, गाळ आणि इतर घनकचरा साचलेला दिसून येतोय. अनेक ठिकाणी नाल्याचा प्रवाह अडलेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जर पावसाचे पाणी याच मार्गाने वाहून जाणार असेल तर मुसळधार पावसाच्या वेळी पाण्याचा निचरा कितपत सुरळीत होईल हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे पालिका नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करत असताना दुसरीकडे प्रत्यक्ष परिस्थिती वेगळेच वास्तव समोर आणत आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामांची गुणवत्ता, त्यावर झालेला खर्च आणि प्रत्यक्ष किती काम झाले याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर समोर आलेले हे चित्र प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत असून आगामी काळात पावसाचा जोर वाढल्यानंतर पालिकेचे दावे कितपत खरे ठरत आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तनया मलणकर, आपलं महानगर, विरार.